नाव सांगा. माझं नाव समीर बाळू कुदळे. मी राहिला कोथरूडमध्ये, पुणे. पुण्याला राहता ना? हो, पुण्याला राहिला. तुम्ही माझ्याकडे आले कसे? माझे मामा आहे, हा. पूर्वी आले होते तुमच्याकडे. हा. ती शुगर त्यांची सगळी गेली. हा. त्यांनी मला त्यांची सांगितलं शुगर चांगली झाली केव्हा? हो. चांगली किती वर्ष झाले? त्यांना कमी कमी 10-1 वर्ष झालं असेल त्यांना. 10 वर्ष झाली त्यांची शुगर चांगली झाली. हो, 10-1 वर्ष झालं असेल. पण त्यांनी मला डॉक्टर दीक्षित तुमचं नाव सांगितलं. हा. पण त्यांच्यामुळे मी तुमच्याकडे माझं नाव आलो. काय सांगितलं? डॉक्टर दीक्षित. अच्छा. हा. जयकुमार दीक्षित हा. पूर्ण हा. नाव घ्या. हा. जयकुमार दीक्षित. हा बोला. हा. मग त्यांनी मग? तुमचं सांगितलं. हा. मग आम्ही इथं आलो तुमच्याकडे. तर मला 2 वर्षे झाले असेल शुगर झालेली. हा. तर मी तुमच्याकडे आलो. मग 6 महिन्यामध्ये माझी शुगर गेली. हा. गेल्यानंतर तुम्ही मला पहिली म्हणजे चांगली झाली. चांगली झाली. नॉर्मल झाली. हो, नॉर्मल झाली, हा. चांगली झाली. हा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मला चांदीची तार लावली. हा. त्यानंतर नॉर्मल होत आली हळूहळू. हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सोन्याची तार, सोन्याची पिन लावली. हो, हा. सोन्याची पिन लावायला सांगितली. हा. सोन्याची पिन लावल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये माझी शुगर सगळी गेली. आणि हा माझा रिपोर्ट आहे. डॉक्टर साहेब मला देवासारखे चांगले भेटले. बरं, माझ्या आजारानंतर तुम्हाला हुरूप येतोय ना चांगला? म्हणजे थकल्या वगैरे सारखं नाही वाटत आता? नाही वाटत मला. हा. आणि एकदम तुम्हाला चांगलं वाटतंय? हो, चांगलं वाटतं. चांगली शुगर गेली हे तुमच्यामुळे. देवासारखे मला भेटले. हे तुमच्या डोळ्यातून जे अश्रू येऊन राहिले हे अश्रू सुखाचे अश्रू आहेत ना? हो, सुखाचे. त्यांच्यामुळे मला सगळं गोड मी खातो, सगळं खातो. मला काही आता कसलाही काही त्रास नाही, काही नाही मला. हा. आणि तुम्ही असंच राहा आणि चांगले राहा ही माझी सदिच्छा आहे. आता तुम्ही चांगले झाले ना? हो, तुमच्या चांगलं मामाने जसं माझ्याकडे पाठवलं हो. तसे आता बाकीचे पेशंट तुम्ही माझ्याकडे पाठवा. हो, चांगलं. म्हणजे चांगलं जेवढे पाठवा. पेशंट येतील त्यांची शुगर चांगली होईल. त्याच्या शुगर चांगली होण्याने फायदा काय होतो? डायबिटीसचे जे आजार आहेत ना, डायबिटीस पासून जे उपद्व्याप होतात, डायबिटीस म्हणजे बिमारी नाही, पण डायबिटीस पासून 100 बिमाऱ्या ज्या येतात हो, सर. त्याला आळा बसतो आणि आपण सुखाचं जीवन जगतो भविष्यासाठी. आता मी गोड भरपूर खातो, काही आणि- त्रास नाही, कसलं काही नाही. माझा हा. हातपाय दुखत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. हा. काय नाही. ठीक आहे? तर आता तुम्ही माझ्याकडे जितके लोकांची चांगली होईल तितकं चांगलं आहे ना आपल्याला हो, काय? चालेल. मी पाठवत नाही ना तुमच्याकडे. हा. जेवढं माझी संपर्क जास्ती होईल तेवढं हा, होईल. हा, मी तेवढं सांगत आहे लोकांना मी. त्यांना रिझल्ट दाखवायचा आपला. हो. म्हणजे त्यांचा विश्वास बसतो. हो. नुसतं तोंडाने सांगून नाही होत. आजकाल काय सायन्सचा जमाना आहे. हो. म्हणजे विज्ञानाचा जमाना आहे. त्यांना प्रूफ दाखवावा लागतो. हो, बरोबर ना. आपल्या इथं 2 प्रूफ आहेत. कोणते? एक तर HbA1c म्हणजे 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर. हो. ही तुमची जास्त होती पहिले, 8, 8.5 होती. आता हो, तुमची बरोबर. 6 आली वरच्या आहे. माझ्या 8 गोळ्या होत्या सर. हा. आणि आता मला अर्धी गोळी खायला लागते. ती पण आता बंद व्हायला लागलेली माझी. आता सगळ्या गोळ्या बंद झाल्या ना? बंदच झालेली आहे सगळ्या, म्हणजे टोटल सगळे बंद डॉक्टर झाली. गोळ्या बंद झाल्या आणि तरी तुम्ही गोड खाऊन तुमची शुगर वाढत नाही. बरोबर आहे? हो, बरोबर. आता त्याच्यानंतर ही जे भविष्यात डायबिटीसमुळे जे होणारे विकार आहेत ते होणारच नाहीत. कारण आता तुमचं डायबिटीसच चांगलं झालं आहे, तुमची हो. शुगरच चांगली झाली आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात बाकीचे कॉम्प्लिकेशन होणार नाही. हो. म्हणून डायबिटीस चांगलं करणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणून 1 golden needle can cure a diabetes. So this is my patient who has taken my treatment on 25/8/23, and now I have implanted 1 golden needle. You can focus and see the golden needle. See this golden needle, and this patient is from Pune, and this golden needle cure his diabetes. So any sugar, any diabetes, maybe of 10 years, maybe of 15 years, maybe of 17 years, maybe of 25 years, can be cured by a single golden needle. There is no doubt. So you can approach me and you can see my YouTube, and you can see my all YouTube also, and you can see the interview also. And if you are satisfied, then you approach to me. I will treat successfully. Okay. Thank you very much.